MBBS ॲडमिशन फ्रॉड. आर्यन शिंदे 18 वर्षीय विद्यार्थी, नवी मुंबईमध्ये राहतो. त्याने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवले होते, पण त्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. आपल्या करिअरची चिंता करीत असताना त्याला एक अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला आणि त्याला MBBS प्रवेश मिळवून देण्याचे वचन दिले. अनोळखी व्यक्तीने आर्यनच्या पालकांना फोन करून सांगितले की एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात काही खास सीट्स उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितले की प्रवेशाची संधी मर्यादित आहे आणि तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. याच तातडीच्या दबावामुळे आर्यनच्या पालकांनी त्वरित 15 लाख रुपये आवश्यक आहे असे मागले. फसवणूक करणाऱ्यांनी एक विश्वासार्ह दिसणारे पत्र आणि काही बनावट कागदपत्रे दाखवली, ज्यामुळे आर्यनच्या पालकांचा विश्वास बसला. त्यांनी सांगितलेल्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले. पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांचा संपर्क बंद केला. आर्यनच्या पालकांनी त्वरित पोलिसांमध्ये तक्रार केली. सायबर क्राईम विभागाने तपास सुरू केला आणि काही दिवसातच त्या फसवणूकदारांना अटक केली. मात्र आर्यनच्या पालकांना भरलेली रक्कम परत मिळवण्यात अडचणी आल्या. फसवणूक ओळखण्याचे मार्ग. जर कोणतीही प्रवेशाची ऑफर फारच आकर्षक वाटत असेल तर ती शक्यतो फसवणूक असू शकते. कोणत्याही प्रवेशाच्या योजनेत सामील होण्यापूर्वी त्या योजनेची सखोल माहिती मिळवा आणि त्याच्या विश्वसनीयतेची खात्री करा. प्रवेश प्रक्रिया नेहमी अधिकृत मार्गाने आणि महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर तीच करा. अनोळखी व्यक्तीवर किंवा संस्थांवर विश्वास ठेवू नका. नेहमी सतर्क राहा. कोणत्याही संशयास्पद घडामोडींच्या बाबतीत